तर वर्षाची सुरुवात माझी झालेली रांजणपाडच्या साईबाबाच्या मंदिरात जाऊन. सो हाय, दिस इज मी. आणि मग वर्षाची सुरुवात साईबाबापासून झाली आहे. तर काय, मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही की मी कोणतं तरी तिकीट बुक करत होती. तर तेच प्लॅनिंग आम्ही करत होतो. रात्रीचे 10 वाजलेले आणि प्लॅनिंग करत होतो. नेक्स्ट दिवशी आम्हाला निघायचं होते. बॅग वगैरे सगळ्या पॅकिंग केलं आणि मी ते झाले रेडी मस्तपैकी. आणि वाजलेत पण 2 आणि आम्हाला निघायचं होतं. तर सर्व बॅग वगैरे पॅक करून आम्ही सर्व निघालो मस्त गाडीवरून. इथून पनवेलला आम्ही बाईकवर गेलो आणि तिकडनं आम्ही ट्रेननी जाणार होतो. तर मस्त असा आमचा प्रवास झाला. आम्हाला भूक लागते तशीच गाडीला पण भूक लागतेच ना. मग तिला खायला प्यायला दिलं आणि मग थेट जाऊन पोचलो आम्ही पनवेलच्या स्टेशनवर. तिकडे मस्त मी माझा आउटफिट चेंज केला, साडी नेसली. कारण का आम्ही फर्स्ट जाणार होतो दादरला. तिकडनं सिद्धिविनायक मंदिरमध्ये जायचं होतं. बिकॉज मला माझ्या लग्नाची पत्रिका ठेवायची होती. तर मग तिकडे गेलो, मस्त नाव वगैरे टाकलं पत्रिकेवर आणि आम्ही दोघंजण मस्त अशी रेडी झालेलो. सगळ्यांनी आउटफिट चेंज केलेले बिकॉज घरून साध्याच कपड्यांवर निघालेलो. आणि मग निघालो वगैरे. थोडीशी गर्दी होती, एवढी पण गर्दी नव्हती. आणि कशी दिसतो आम्ही सांगा बरं. आणि असं म्हणतातच ना की पहिलं आमंत्रण हे गणपती बाप्पालाच दिलं पाहिजे. तर मी माझ्या लग्नाचं पहिलं आमंत्रण हे माझ्या लाडक्या बाप्पाला दिलं. आणि मस्तपैकी आम्हाला तिथेसुद्धा आरती मिळाली. मस्त आरतीमध्ये तल्लीन झालेलो. आणि मग पुढे जाताच आम्हाला भूक लागली. मग काय, सर्वजण बसलो हॉटेलमध्ये. मस्त सर्वांनी पावभाजीवर ताव मारला आणि मग काय निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि तिथून प्रसाद पण मिळाला आम्हाला सिद्धिविनायकचा. आणि थोडीशी शॉपिंग केली. पुढे आमचा प्रवास कसा झाला तर त्यासाठी पार्ट 2 बघायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.